नमस्कार. येत्या 2 डिसेंबरला लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाकरता अधिकृत उमेदवार म्हणून राजेंद्रजी सोनवणे आणि इतर प्रभागामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपल्या भागामध्ये निवडणुकीला उभे आहेत. मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात मागील 5 ते 6 वर्षापासून आपल्या लोणावळा शहरामध्ये शेकडो कोटी रुपयाचा निधी विकास कामांकरता उपलब्ध केला आहे. रस्ते, लाईट, पाणी याही पलीकडे जाऊन एक ऐतिहासिक आणि जागतिक दर्जाचं पर्यटन क्षेत्र म्हणून आपलं शहराची ओळख आहे. ग्लास स्कायवॉकसारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या शहरामध्ये घातलेला आहे. जवळपास 184-85 कोटी रुपयाचा रस्त्याचं आणि पार्किंगचं काम सुरू झालेलं आहे. ही अनेक कामं प्रत्येक प्रभागामध्ये देखील होत असताना रस्ते, लाईट, पाणी किंवा आपल्या प्रभागातील मोकळ्या जागेमध्ये सुंदर असं गार्डन असेल, समाज मंदिर असेल, ही सर्व कामं करण्याकरता प्रत्येक प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत. मला आवर्जून लोणावळा शहरातील नागरिकांना देखील सांगायचं आहे की आपली अनेक वर्षापासूनची मागणी होती, सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला मोफत आरोग्याची सुविधा मिळावी. याकरता जवळपास 65 ते 70 कोटी रुपयाचं आपण 100 बेडचं असं उपजिल्हा रुग्णालय उभं करतोय. अवघ्या 3 ते 4 महिन्यामध्ये ही मोफत सुविधा माझ्या सर्वसामान्य जनतेला सुरू होणार आहे. जनतेच्या, शहरातल्या नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या देखील सुरक्षितेकरता एक चांगल्या पद्धतीचे आपण पोलीस स्टेशन उभे केले आहेत. संपूर्ण शहर CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरक्षित राहावं हे देखील आपण नियोजन करतोय. एक जागतिक दर्जाचं आपलं पर्यटन क्षेत्र म्हणून लोणावळाकरांना देखील मी आवाहन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण विजय करावं, 5 वर्षाकरता काम करण्याची संधी द्यावी. खूप चांगलं सुंदर शहर नक्कीच करण्यामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून सर्व सहकारी काम करतील आणि आपला विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही ही आपल्याला खात्री देतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण येत्या 2 तारखेला मतदानाला आवर्जून जावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे व सर्वच नगरपालिकेतल्या प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून विजय करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.